नमस्कार मंडळी. जानेवारीमध्ये या 3 राशींना सूर्यदेव देणार दुप्पट पैसा. नवीन वर्षात धनसंपत्तीत प्रचंड वाढ, तर मिळेल मोठं यश. वैदिक पंचांगानुसार सूर्यदेव जानेवारी महिन्यात 2 वेळा गोचर करणार आहेत. सूर्यदेव प्रथम 11 जानेवारीला उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करतील, जे त्यांचे स्वतःचे नक्षत्र आहे. त्यानंतर सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतील. त्यामुळे सूर्यदेव 2 वेळा गोचर करतील. सूर्यदेवांच्या या गोचरामुळे काही राशींचं नशीब चमकू शकतं, तसेच या लोकांना पद आणि मान प्रतिष्ठा देखील मिळू शकते असं सांगितलं जाते. चला तर मग जाणून घेऊया त्या लकी राशींबद्दल. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सूर्यदेव हे आपल्या सूर्यमालेतील तेजस्वी तारा असून हिंदू धर्मात त्यांना प्रत्यक्ष देवता मानले जाते, जे प्रकाश आणि ऊर्जेचा स्रोत आहे, ज्यांची पूजा पंचदेवतांमध्ये केली जाते आणि त्यांना आरोग्य, समृद्धी व जीवनाचा आधार मानतात. ते कश्यप ऋषी आणि आदितीचे पुत्र असून रामायण महाभारतातील प्रमुख व्यक्तिमत्वांचे आध्यात्मिक पिता आहेत. त्यांच्या पूजेसाठी रविवार आणि सूर्योदय महत्त्वाचा असतो, जिथे त्यांना जल अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. सूर्यदेव हे प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत, जे अंधार दूर करून प्रकाश देतात. त्यांना आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदयाच्या वेळी त्यांना अर्घ्य दिले जाते. यासाठी तांब्याच्या कलशात पाणी, अक्षत, कुंकुम आणि लाल फुले वापरली जातात. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य, धन आणि जीवनातील समस्या दूर होतात असं देखील मानलं जातं. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल, ज्यांना सूर्यदेवाच्या या गोचरामुळे मिळणार आहे लाभच लाभ. सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील अंधार नष्ट होऊन त्यांचे जीवन प्रकाशमय होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय सूर्यदेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीसाठी सूर्यदेवांचे राशी बदलणे आणि नक्षत्र बदलणे फायदेशीर ठरू शकते, कारण सूर्यदेव आपल्या गोचर कुंडलीनुसार कामधंद्याच्या स्थानावर भ्रमण करतील. त्यामुळे या काळात तुम्हाला कामधंद्यात विशेष प्रगती मिळू शकते. त्यासोबतच कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य देखील मिळेल आणि तुमचा मान सन्मान देखील वाढेल. या काळात करिअर आणि शिक्षणातही चांगल्या संधी मिळतील. त्यासोबतच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे तुमचे जर स्वप्न असेल किंवा नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ते स्वप्न देखील या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पगार वाढण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरीत बढती देखील मिळू शकते. तसेच वडिलांशी तुमचे संबंध आणखी मजबूत होतील आणि या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल. त्यासोबतच सूर्यदेवाची विशेष कृपा या काळात तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये चारही बाजूने लाभ प्राप्त होणार आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुरास. सूर्यदेवाचं गोचर धनुराशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतं, कारण हा गोचर तुमच्या राशीपासून धनभावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा भक्कम होणार आहे. अडकलेला पैसा देखील तुम्हाला या काळामध्ये परत मिळू शकतो. या काळात तुमचा मान सन्मान देखील वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. लोक तुमची प्रशंसा करतील. करिअरमध्ये यश मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमची ओळख देखील मजबूत होणार आहे. त्यामुळे तुम्ही यशस्वी होणार आहात. कुटुंबात वातावरण आनंदी राहील. तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल. लोक तुमच्यावर प्रभावित होतील. त्याचबरोबर या काळामध्ये सूर्यदेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. आर्थिक परिस्थिती तुमची उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला देखील पाहायला मिळू शकतो. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवांचं गोचर सकारात्मक ठरू शकतं, कारण सूर्यदेव तुमच्या राशीपासून 6व्या स्थानावर भ्रमण करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कोर्ट कचेरीच्या प्रकरणात देखील यश मिळू शकतं. गुप्त शत्रूंवर विजय देखील मिळू शकतो. तुमचा धैर्य आणि पराक्रम वाढेल. यशाचे नवे मार्ग खुलतील. त्याचबरोबर नोकरीत प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे आणि व्यवसायात नफाही वाढेल.
त्यासोबतच धनाची स्थितीही चांगली राहील. तुमच्या योजना देखील या काळामध्ये यशस्वी होतील. तसेच तुम्ही पैशाची बचत करण्यात देखील या काळामध्ये यशस्वी व्हाल. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही एखादी प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर हा काळ तुमच्या गुंतवणुकीसाठी देखील उत्तम मानला जात आहे. या काळात तुम्ही गुंतवणूक करू शकता, त्यामुळे त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. त्यासोबतच सूर्यदेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत असल्यामुळे या काळामध्ये ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीये त्यांच्यासाठी लग्नाचे योग्य प्रस्ताव देखील येऊ शकतात आणि त्यांचे लग्न देखील ठरू शकते. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचं गोचर अतिशय फायदेशीर ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनी मागील काही वर्षात ज्या गोष्टींसाठी सतत मेहनत घेतली पण यश मिळालं नाही त्या आता सहज मिळू लागतील. तुमचं व्यावसायिक क्षेत्र अचानक विस्तारेल. जुन्या ग्राहकांकडून नव्या ऑर्डर्स देखील मिळतील आणि नवीन गुंतवणूकदार तयार होतील. घरात वास्तुशांतीसारखे सकारात्मक बदल होतील. जर घर खरेदी किंवा नूतनीकरणाचा विचार असेल तर या दिवशी करार करणे अत्यंत शुभ ठरेल. पुढील काही दिवसात तुम्हाला अशी एखादी बातमी मिळेल जी आर्थिक जीवनाची दिशा बदलून टाकेल. त्यासोबतच या काळामध्ये सूर्यदेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडलेल्या पाहायला मिळतील. त्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. त्यानंतरची पुढची आणि शेवटची भाग्यशाली रास आहे ती मीन रास. मीन राशीसाठी सूर्यदेवाचं हे गोचर आर्थिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा संगम ठरणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील. परदेशी संधी मिळून आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीत नफा मिळेल. शिक्षण, कौशल्य आणि करिअरमध्ये मोठ्या संधी देखील मिळतील. व्यवसायासाठी नवीन भागीदारी आणि योजना यशस्वी ठरतील. परदेशात काम किंवा शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील तुम्हाला या काळामध्ये नक्कीच प्राप्त होऊ शकते. घरात आनंद आणि एकजूट वाढेल. नवे मित्र आणि सहकारी मिळून नेटवर्क वाढेल. त्याचबरोबर विवाह किंवा नवीन नातेसंबंधांसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे. मनाला शांतता मिळून अंतर्मनाची जाणीव वाढेल. ध्यान आणि प्रार्थनेमुळे आत्मबल आणि सकारात्मकता देखील मिळेल. जीवनाकडे आशावादी आणि समतोल दृष्टिकोन तयार होईल. या योगामुळे या 5 राशींना आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरांवर मोठा फायदा होणार आहे. योग्य प्रयत्न, संयम आणि श्रद्धा यांच्या सहाय्याने तुम्ही या संधीचा पूर्ण लाभ घेऊ शकता. त्यासोबतच श्रद्धा, कष्ट आणि सकारात्मकता या 3 गोष्टी जपून या योगाचा लाभ नक्की घ्या. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 राशी ज्यांना सूर्यदेवाच्या गोचराने मिळणार आहे लाभच लाभ. जानेवारी महिन्यापासून या राशींच्या जीवनात होणार आहेत सकारात्मक बदल. त्यामुळे या राशींना मिळणार आहे लाभच लाभ. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.